नमस्कार, मी नेहा शर्मा. आपण पाहत आहात TV1 न्यूज महाराष्ट्र, वेळ आवाज जनसामान्याचा. चला तर पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे. जालन्यात गोळ्या घालून तरुणाची हत्या करणारे दोघे जेरबंद. कदीम जालना पोलिसांची कारवाई. काल रात्री भर वस्तीमध्ये झाला होता गोळीबार. जालन्यात गोळ्या झाडून तरुणाची हत्या करणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलंय. कदीम जालना पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अजय विजय अमलेकर आणि अमन शैलेंद्र ढिल्लोड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. काल रात्रीच्या सुमारास चरण प्रल्हाद रायमल वय 27 हा तरुण आपल्या बुलेट गाडीवरून घाटी रोड परिसरातून जात असताना स्कूटीवरून आलेल्या अजय अमलेकर व अमन ढिल्लोड यांनी त्याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या चरणचा मृत्यू झाला. या घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले. दरम्यान आरोपी जालन्यातून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे कदीम जालना पोलिसांच्या पथकाने तातडीने कारवाई करत दोन्ही हल्लेखोरांना अटक केली. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. नूतनवसा परिसरामध्ये संध्याकाळी गोळीबाराची घटना घडली. त्यामध्ये तरुण जो आहे तो गंभीर जखमी झाला होता आणि त्याला उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आपण काय कारवाई केली, किती याला आरोपींना ताब्यात घेतलं, नेमकी प्राथमिक काय कारण वाटतं सर? कदीम जालना पोलीस स्टेशन हद्दीत अंदाजे 8:30-8:30 दरम्यान रात्री चरण रायमल नावाच्या एक तरुणाला फायरिंग झाली होती. त्याला ताबडतोब हॉस्पिटल ऍडमिट केला होता, पण हेड इंजुरी असल्यामुळे त्याची दुर्दैवी मृत्यू झाली. त्याच्यामध्ये काहीच ब्लाइंड एक केस असताना सगळी आमची टीम ऍक्टिव्ह झाली होती. विदिन 5 to 6 hours 2 आरोपी त्याच्यामध्ये पोलिसांनी ज्यांनी शूटिंग केला दोघाला अटक केलेला आहे. अमन ढिल्लोड आणि अजय अमलेकर असे हे 2 20 ते 22 वर्षाचे तरुण आहे जो आरोपी आहे आणि त्या दोघाला अटक केलेला आहे. थोडा दिवस अगोदर याची आपसात भांडण झाली होती असं प्राथमिकदर्शी समजलेलं आहे. आज दोघे आरोपीला आता माननीय कोर्टासमोर हजर करून पोलीस कस्टडी आम्ही घेणार आहोत. नंतर पुढची सगळी तपास होणार आहे. जुन्या वादातून ही घटना घडली आणि आरोपींनी फिर्यादीचं यांचं काही गुन्हा पोलीस रेकॉर्ड आहे. फिर्यादी जो मयत झाला आहे त्याच्यावर पण 6-7 गुन्हे जुने रजिस्टर आहे आणि 1 नंबर आरोपी जो आहे अमन ढिल्लोड याच्यावर पण 2025 मध्ये मारामारीचा एक केस आहे. पण आणि त्याचे काही दिवस अगोदर शाब्दिक बाचाबाची यांनी वाद झाला होता असं आतापर्यंत समजलेलं आहे. आता पुढची सगळी कारवाई वेपन जप्तीची आणि ते कुठून आले आणि काही अजून काही दुसरा अँगल आहे का ही सगळं आम्ही तपास करणार आहोत. एका वेपन मधून शूट झाले की 2 वेपन त्याने किती फायर झाले? 4 एमटी केस राऊंड आम्हाला घटनास्थळावरून सापडलेले होते. नेमकी किती लागले ते पोस्टमॉर्टम नंतर लक्षात येईल. आणि प्रथमदर्शा दोघांकडे वेपन होते असा काही आई विटनेसेसने सांगितलेलं आहे. त्यातून पुढच्या तपासमध्ये निष्पन्न होईल.